पत्रकार दिन हा भारतातील माध्यम क्षेत्रातील लोकांसाठी विशेष दिवस आहे. दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा केला जातो. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, जे मराठी पत्रकारितेचे जनक मानले जातात. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं. या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं आणि लोकांमध्ये शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश पसरवला. पत्रकारिता ही समाजाच्या चौथ्या स्तंभाप्रमाणे महत्त्वाची भूमिका बजावते. पत्रकार हे समाजातील सत्य उघड करण्याचे आणि जनतेला माहिती पुरवण्याचं काम करतात. त्यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक घडामोडीचं विश्लेषण करणं आणि समाजहितासाठी संघर्ष करणं हे काम अविरतपणे पत्रकार करीत असतात, असं मत ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने व कैलासवासी गोविंद आवळे फाउंडेशनचे संस्थापक उमेश आवळे यांनी व्यक्त केलं. पत्रकार दिन व राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त तेरवाड येथे कैलासवासी गोविंद आवळे फाउंडेशनच्या वतीनं पत्रकारांचा गौरव सोहळा आणि राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रास्ताविक युवा नेते अमोल खोत यांनी केलं, तर स्वागत कैलासवासी गोविंद बंधू आवळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे यांनी केलं, तर सूत्रसंचालन सागर बिरंगे यांनी केलं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लाईन स्टाफ असोसिएशन केंद्रीय सरचिटणीस राजू मुल्ला, कोल्हापूर परिमंडळ सचिव अनिल पाटील, कोल्हापूर विभाग पुढारीचे प्रतिनिधी सुनील सकटे, सचिन माने, मातंग समाज संघटनेचे सल्लागार सुखदेव हेगडे, शिवसेना शहर प्रमुख रमेश वडर, संदीप बिरणगे, आमगोंडा पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तुकाराम पवार, अनिल लोंढे, संदीप बिरणगे, रवी केसरकर, जमीर पठाण, राजू मुल्ला, अध्यक्ष दगडू माने यांनी मनोगत व्यक्त केलं, तर आभार आमगोंडा पाटील यांनी मांडले. मराठी यास न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.